नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एस के घोटेकर आपल्या सर्वांचे KTH महाविद्यालयाच्या ई-लर्निंग पोर्टलवर हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण बँकिंग नियमन कायदा 1949च्या विविध तरतुदी अभ्यासल्या. आज आपल्याला भारतीय बँक विषयक कायदे या प्रकरणातील पुढचा उपघटक तो म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे असणारे विविध अधिकार बघायचे आहे. तर त्याचे दोन भाग आहे. आज आपण पहिल्या भागाचा विचार करणार आहोत. तर भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकार आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनो, आपण भारतीय रिझर्व्ह बँकेचे असणारी कार्य म्हणजे प्राथमिक कार्य, प्रवर्तनात्मक कार्य व पर्यवेक्षणात्मक कार्य SYBCOM या वर्गामध्ये अभ्यासलेले आहे. आता आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकार अर्थातच बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे कोणते अधिकार आहे ते बघायचं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकार. बँक व्यवसाय नियमन कायदा 1949 नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेला अनुसूचित व बिगर अनुसूचित बँकांवरील देखरेख, नियंत्रण, दिग्दर्शन आणि परीक्षण या बाबतीत व्यापक अधिकार देण्यात आले आहे. या कायद्यानुसार जे अधिकार देण्यात आले होते त्यात वेळोवेळी दुरुस्त्या व वाढ करण्यात आली आहे. या कायद्यात महत्त्वाची भर म्हणजे बँक व्यवसाय अधिनियम कायदा 1963 व सहकारी बँकांना लागू होणारा अधिनियम किंवा कायदा तो म्हणजे 1965 ही होय. 1965च्या कायद्याने सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रण कक्षात आणण्यात आले गेले. तर आता ह्या कायद्याचा किंवा ह्या कायद्याने रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेले कोणकोणते अधिकार आहे त्याचा भाग 1 व भाग 2 मध्ये आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, ही आपल्याला तत्पूर्वी माहिती आहे की भारतीय बँक व्यवस्थेची सर्वोच्च स्थानिक किंवा नियंत्रण बॉडी आहे किंवा नियंत्रण संस्था आहे ती म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. अर्थातच भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली आहे. तत्पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक ही खाजगी स्वरूपाची होती. मात्र बँकिंग नियमन कायदा 1949 व भारतीय रिझर्व्ह बँक कायदा राष्ट्रीयकरण कायदा 1949 नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि तदनंतर भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 पास करण्यात आला व भारतीय रिझर्व्ह बँकेला भारतीय बँक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिशय व्यापक व सर्वोच्च असे अधिकार देण्यात आले. म्हणून या कायद्यानुसार अर्थातच बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकार कोणकोणते आहे त्याचं सविस्तरपणे स्पष्टीकरण किंवा सविस्तरपणे अभ्यास आपण या 2 लेक्चरमध्ये म्हणजे आजच्या व पुढील भागामध्ये करणार आहोत. तर पहिला आहे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकार कोणकोणते आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर पहिला अधिकार आहे तो म्हणजे भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 25 नुसार बँकांची तपासणी करण्याचा अधिकार किंवा ऑडिट किंवा तपासणी किंवा पर्यवेक्षण करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा अधिकार. आता ही तपासणी कोणकोणत्याद्वारे किंवा कशा प्रकारे भारतीय रिझर्व्ह बँक करते तर रिझर्व्ह बँकेचा तपासणीचा अधिकार काय आहे ते आपण बघू. रिझर्व्ह बँक स्वतः अथवा केंद्र शासनाच्या आदेशावरून कोणत्याही बँकेची तसेच लेखापुस्तकांची व कागदपत्रांची तपासणी करू शकते. म्हणजे विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की भारतीय रिझर्व्ह बँक बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 25 नुसार भारतामध्ये बँक व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही संस्थेची म्हणजे कोणत्याही बँकेची स्वतःहून किंवा केंद्र शासनाने जर तसा आदेश दिला तर कोणत्याही बँकेची लेखापुस्तकांची कागदपत्रांची तपासणी करू शकते. रिझर्व्ह बँक दिशानिर्देश सूचना देऊ शकते. RBIचे आदेश सर्व बँकांना बंधनकारक असतात. कलम 36 नुसार कोणतीही बँक ताब्यात घेण्याचा अधिकार शासनास आहे किंवा केंद्र शासनास आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की कागदपत्रांची लेखापुस्तकांची तर
तपासणी करतेच, पण कलम 36 नुसार भारतीय रिझर्व्ह बँक बँकांना दिशानिर्देशन देऊ शकते, सूचना देऊ शकते व अशा सूचना किंवा असे दिशानिर्देशन हे सर्व बँकांवर म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर, खाजगी क्षेत्रातील बँकांवर, सहकारी बँकांवर बंधनकारक असतात. तसेच भारतीय रिझर्व्ह बँक केंद्र शासनास किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशानुसार केंद्र शासन कोणत्याही बँकेला ताब्यात घेऊ शकतं किंवा RBI ताब्यात घेऊ शकते. म्हणजे एवढे अधिकार भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेले आहे. आता पुढचा अधिकार किंवा पुढचा नियम काय आहे, तर भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 21 नुसार अग्रिमावरील नियंत्रण. आता अग्रिम म्हणजे काय, की 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असणारं कर्ज त्याला आपण अग्रिमे म्हणतो किंवा उचल असं म्हणतात किंवा अग्रिम म्हणतात किंवा ॲडव्हान्स असं म्हटलं जातं. आणि साधारणतः 1 वर्षाच्या जास्त कालावधीचं असणारं त्याला आपण कर्ज असं म्हणतो. तर अग्रिमावरील नियंत्रण. आता बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 21 नुसार अग्रिमावरील कशा प्रकारचं नियंत्रण केलं जातं ते आपण बघू. भारतीय रिझर्व्ह बँकेचा अग्रिम नियंत्रण अधिकार काय आहे, तर कलम 21 नुसार बँकांच्या अग्रिमांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेला प्राप्त झाला आहे. म्हणजे अग्रिमांचा हेतू, तारणावरील गाळा, वसूल भांडवल, राखीव निधी इत्यादींची तपासणी बँक RBI करू शकते. म्हणजेच बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 21 नुसार भारतीय बँक व्यवस्थेचे किंवा भारतीय बँकांचे जे अग्रिमे आहे यांच्याबद्दलची तपासणी RBI करू शकते. म्हणजे बँकांनी अग्रिमे कशासाठी दिलेले आहे, त्या अग्रिमांचा हेतू काय आहे, ते अग्रिमे देताना तारण कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहे व प्रत्येक अग्रिमे व प्रत्यक्ष तारण यामधील किती गाळा आहे, किती गॅप आहे त्याची तपासणी करू शकते. किंवा बँकांची वसूल भांडवल किती आहे, त्या अग्रिमामधून वसूल भांडवल किती निर्माण होणार आहे त्याची तपासणी करू शकते. व अग्रिमे देताना राखीव निधीची तरतूद किंवा राखीव निधीचं नियमाचं पालन बँकांनी केलं आहे किंवा नाही याच्याबद्दलची ही तपासणी या अधिकारामध्ये किंवा कलम 21 नुसार RBI बँकांची तपासणी करू शकते. पुढचा अधिकार आहे किंवा पुढचा कोणता अधिकार आहे ते आपण बघू. किंवा भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 2 नुसार, विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, कलम मी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतो आहे, कारण हे कलमे किंवा हे जे तरतुदी आहे या तरतुदी आहे आपल्याला परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे. तर म्हणून ह्या कलमांची विशेष नोंद आपण ठेवायची आहे. भारतीय बँकिंग नियमन कायदा कलम 2 नुसार सट्टेबाजीचा व्यवहार नियंत्रित करण्यासाठी कलम 2 नुसार रिझर्व्ह बँक कलम 2 नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेला विशेष अधिकार देण्यात आलेले आहे. ते अधिकार काय आहे, कारण बँकिंग व्यवस्थेमध्ये गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला या कलम 2 नुसार विशेष अधिकार असे देण्यात आलेले आहे. त्यामध्ये सट्टेबाजीचा व्यवहार असेल किंवा इतर व्यवहार नियंत्रित करण्यासाठी किंवा कर्जाचा हेतू, तारण गाळा, एकाच ग्राहकाला किती कर्ज द्यावे त्याचे नियंत्रण कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा त्याचे नियंत्रण होते आहे किंवा नाही हे तपासण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेला आहे. तर भारतीय बँका म्हणजे खाजगी स्वरूपाच्या असतो किंवा सार्वजनिक क्षेत्रातील असो, ते त्या कर्ज देताना, अग्रिमे देताना कोणत्या व्यक्तींना किती देतात किंवा एकाच ग्राहकाला जास्त कर्जाचं वाटप करता आहे का किंवा एखाद्या ग्राहकाला अजिबात कर्ज देत नाही आहे का किंवा व इतर बाबींचं उल्लंघन करता आहे का किंवा अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करता आहे किंवा नाही या सर्व तपासण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेला आहे. म्हणजे कर्जाचा हेतू जर सट्टेबाजीचा म्हणजे नफाखोरीचा व्यवहार असेल तरीही तो नियंत्रित करण्याचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेला आहे. पुढचा आपण अधिकार बघू तो म्हणजे परवाना देण्याचा. याच्याबद्दल तर आपण विशेष असा मागच्या लेक्चरमध्येच विश्लेषण व्यवस्थित केलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये नव्याने बँक व्यवसाय सुरू करायचा असेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेला
परवानगी किंवा लायसन्स देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि तो भारतीय बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 22 नुसार देण्यात आलेला आहे. म्हणजेच RBI भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही संस्थेला, कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही उद्योग क्षेत्राला किंवा कोणत्याही व्यवसाय संस्थेला भारतात बँक व्यवसाय करता येत नाही. हा महत्त्वाचा अधिकार भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 ने भारतीय रिझर्व्ह बँकेला दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी याची विशेष नोंद घ्यायची आहे. नंतर पुढचा अधिकार आहे तो म्हणजे बंद खाते विवरणपत्र. म्हणजे एखादं खातं जर बंद असेल तर त्याचं विवरणपत्र कसं असायला पाहिजे किंवा त्याचे पाठपुरावा किंवा त्याची तपासणी किंवा त्याचा अहवाल बाबत जे अधिकार आहे ते यामध्ये दिलेले आहे. तर सविस्तरपणे विचार करायचा ठरलं भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 26 नुसार प्रत्येक वर्षाच्या अखेरीस म्हणजे प्रत्येक वर्ष आता आपलं आर्थिक वर्ष आहे बँकांचं ते म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे आणि ह्या वर्षाच्या अखेरीस प्रत्येक वर्षाच्या अखेरीस 10 वर्षाहून अधिक काळ खात्यावर कसलाही व्यवहार झालेला नाही त्या खात्याबद्दलचे विवरणपत्र RBI मागू शकते. म्हणजे एखाद्या बँकेमध्ये एखाद्या खाजगी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेमध्ये 10 वर्षापासून एखादं खातं बंद असेल म्हणजे त्या खात्यावर रोख शिल्लक आहे, जमा आहे, परंतु त्या खात्यावर कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार केला गेला नाही. अशी किती खाती आहे, एकूण सर्व बँकांमध्ये किती खाती आहे त्याबद्दलचा विवरण RBI केव्हाही म्हणजे मागू शकते. हाही अधिकार भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 26 नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेला आहे. पुढचे अधिकार आहे तोही महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रसिद्धीचा अधिकार. म्हणजे भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 27 नुसार भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 27 नुसार RBIला माहितीचा प्रसिद्धी करण्याचा अधिकार म्हणजे जी काही बँकिंग बद्दलचा डेटा आहे, जी बँकिंग बद्दलची माहिती आहे ती प्रसिद्ध करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे जमा झालेली माहिती जनहिताच्या दृष्टीने योग्य त्या स्वरूपात प्रसिद्ध करणे, मात्र असे करणे RBIवर बंधनकारक नाही. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे कलम 27 मध्ये अशी तरतूद आहे भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 27 मध्ये अशी तरतूद आहे की भारतीय रिझर्व्ह बँक तिच्याकडे जमा झालेली सांख्यिकी माहिती, व्यावसायिक माहिती, जी काही माहिती आहे बँक व्यवस्थेबद्दल ती माहिती भारतीय रिझर्व्ह बँक तिला योग्य वाटेल त्या स्वरूपात जनहितासाठी म्हणजे अर्थव्यवस्थेच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी योग्य त्या दृष्टीने ती माहिती रिझर्व्ह बँक प्रसिद्ध करू शकते. परंतु RBIने तसे केलेच पाहिजे असं मात्र ह्या कलमानुसार बंधनकारक नाहीये. म्हणजे RBIने तसे माहिती प्रसिद्धच करावी असं मात्र नाही. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपण बघितलं तपासणीचा अधिकार तो कलम 25 नुसार आहे. नंतर अग्रिमावरील नियंत्रणाचा अधिकार तो 21 नुसार आहे. गैरप्रकारांना आळा घालण्याचा अधिकार आहे तो या कायद्याच्या कलम 2 नुसार आहे. परवानगी म्हणजे लायसन्स देण्याचा बँक व्यवसायाला परवानगी देण्याचा अधिकार आहे तो कलम 22 नुसार आहे. खातेबंद विवरणपत्र म्हणजे बँकांचे जे 10 वर्षापुढील जी काही खाते आहे त्यावर कोणताही व्यवहार जर होत नसेल तर त्यावर त्याबद्दलचे विवरणपत्र मागवण्याचा RBIचा अधिकार आहे आणि तो कलम 26 नुसार RBIला देण्यात आलेला आहे. नंतर याच कायद्याच्या म्हणजे भारतीय बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 27 नुसार माहिती RBI प्रसिद्ध करू शकते. तोही अधिकार महत्त्वाचा RBIला देण्यात आलेला आहे. आणि नंतर पुढचेही इतर अधिकार अजून आहे ते आपण बघू. रिझर्व्ह बँकेचे इतर अधिकार तर त्यामध्ये एक महत्त्वाचा अधिकार असा RBIला देण्यात आलेला आहे. RBI सर्व बँकांना अथवा एका बँकेला एखाद्या व्यवहारात बंदी घालू शकते तसेच बँकांना सल्लाही देऊ शकते. म्हणजे विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की RBI एकदाच सर्व बँकांना अथवा तिला योग्य वाटेल अशा एखाद्या बँकेला व्यवहार
करण्यासाठी बंदी आणू शकते किंवा त्या बँकेला व्यवसाय करण्यास बंदी घालू शकते किंवा सर्व बँकांना आर्थिक व्यवहाराबाबत किंवा बँकिंग व्यवसायाबाबत सल्ला देऊ शकते आणि त्यावेळेस RBIचा सल्ला किंवा RBIचा निर्णय किंवा RBIचा आदेश सर्व बँकांना बंधनकारक असतो. हे पण भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार RBIला हा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. नंतरचा अधिकार देण्यात आलेला आहे तो म्हणजे बँकांच्या विनंतीवरून तसेच बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 44 नुसार 2 अथवा अधिक बँकांचे एकत्रीकरण करण्यासाठी मध्यस्थ म्हणून कार्य करणे. म्हणजे विद्यार्थ्यांनो इथे लक्षात घ्या की भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार हाही अधिकार अतिशय महत्त्वाचा आहे, कारण भारतीय रिझर्व्ह बँक ही बँकिंग व्यवस्थेची अपेक्स बॉडी आहे, सर्वोच्च संस्था आहे आणि म्हणून बँकिंग नियमन कायदा 1944 व कलम असं सांगतं की भारतीय बँक व्यवस्थेमध्ये 2 व्यावसायिक किंवा कमर्शियल म्हणजेच व्यापारी बँकांचं जर एकत्रीकरण करायचं असेल तर त्या एकत्रीकरणाच्या वेळेस RBI बिनशर्त मध्यस्थ म्हणून कार्य करू शकते. हाही महत्त्वाचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा अधिकार आहे तो म्हणजे भारतीय बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 18 नुसार रिझर्व्ह बँक कर्ज अथवा अग्रिमे मंजूर करू शकते. म्हणजे संकटाच्या वेळेस, आर्थिक संकटाच्या वेळेस व्यापारी बँकांना, सहकारी बँकांना किंवा नाबार्ड किंवा विकासात्मक बँकांना भारतीय बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 18 नुसार रिझर्व्ह बँक कर्ज अथवा अग्रिमे मंजूर करू शकते किंवा देऊ शकते. नंतरचा पुढचा अधिकार आहे तो म्हणजे कोणत्याही वेळी समाजाच्या दृष्टीने अथवा बँकांच्या धोरणाच्या दृष्टीने व ठेवीदारांच्या हितासाठी गरज असेल तेव्हा नियम व अटी बँकांवर घालू शकते. म्हणजे विद्यार्थ्यांनो हे लक्षात घ्या की सध्या जी कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगावर जे आर्थिक संकट आलेलं आहे त्यामुळे अर्थातच अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालेले आहे आणि मग भारतीय व्यवस्थेवरही त्याचे विपरीत परिणाम झालेले आहे. म्हणून आपण मागच्या 2-3 महिन्यापूर्वी जर बघितलं असेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना EMI वसुली म्हणजे मासिक कर्जाचे हप्ते वसुलीसाठी बंदी आणली होती किंवा वसूल करू नये असा आदेश दिला होता व व्याजाची आकारणी करू नये असाही आदेश दिला होता व व्याज आकारणी करत असेल तर त्या व्याजावर व्याज आकारू नये असाही आदेश दिला होता. म्हणजे काय आहे की भारतीय रिझर्व्ह बँक समाजाच्या दृष्टीने अथवा बँकांच्या धोरणाच्या दृष्टीने योग्य वाटेल किंवा ठेवीदार जे आहे त्यांच्या हितासाठी गरज असेल तेव्हा केव्हाही नियम अटी भारतीय बँक व्यवस्थेवर RBI लादू शकते, घालू शकते किंवा तसा निर्णय जाहीर करू शकते आणि असा निर्णय सर्व भारतीय बँक व्यवस्थेवर बंधनकारक आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेला बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना आपण पुढचे अधिकार बघू तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या कलम 17 नुसार. इथे लक्षात घ्या आपण आतापर्यंत भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 चा विचार करत होतो, परंतु इथे काय आहे भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या कलम 17 नुसार सर्व बँक व्यवहारांची माहितीचा वार्षिक अहवाल केंद्र सरकारला RBI सादर करते. म्हणजे हा जो भारतीय जी बँक व्यवस्था आहे मग त्यामध्ये आपण बघितलं सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका आहे, काही बँका ह्या खाजगी क्षेत्रातील आहे, काही बँका सहकार क्षेत्रातील आहे आणि एकूणच या बँक व्यवस्थेबद्दल सर्वच्या सर्व जो अहवाल आहे तो कलम भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या कलम 17 नुसार व्यवहारांची विवरणपत्र किंवा अहवाल केंद्र शासनाला RBI सादर करावा लागतो. तसा अधिकारच रिझर्व्ह बँकेला या कायद्याने देण्यात आलेला आहे. पुढचा ही एक महत्त्वाचा अधिकार आहे तो म्हणजे RBI काही बँकांना बँकिंग नियमन कायदा 1949च्या काही तरतुदीबद्दल सूट देऊ शकते. आपण बघितलं आतापर्यंत ज्या अशा कडक असे निर्बंध बँकिंग व्यवसायाबद्दल आहे, अटी शर्ती आहे आणि मग भारतीय बँकिंग व्यवस्थेमध्ये बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार RBIला काही
तरतुदीबद्दल एखाद्या व्यक्तीला सूट द्यायची असेल किंवा सवलत द्यायची असेल तसंही RBI करू शकते आणि तो विशेष अधिकार भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार RBIला बहाल करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण भारतीय बँकिंग नियमन कायदा म्हणजे भाग 1 ह्या लेक्चरमध्ये जे RBIला विशेष अधिकार भारतीय बँकिंग नियमन कायद्यानुसार देण्यात आलेले आहे त्यांचा विचार केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.